हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझा दिवस कसा सुरू होतो सकाळपासून. तर सकाळी आमचा चहा, नाश्ता, टिफिन सगळ्या गोष्टी होतात आणि दिवसाची सुरुवात छान अशा आमच्या गोंडस पिलोच्या बडबड गप्पा वगैरे आणि छान अशा दिवसापासून सुरुवात होते. आणि नंतर मग येतो आहोला जायची वेळ. तर आहो जाता वेळेस छान असं त्यांना पॅम्पर केलं जातं आणि आहो गेल्याच्या नंतरही कामं संपले असं नसतं. तर तिथून सरळ सुरू होते पिलूच्या नाश्त्याची सुरुवात. तर नाश्ता म्हणजे काय, तर आज आम्हाला खायचा होता मस्त डोसा. तर मम्मा तू डोसा बनव असं चालू होतं आणि त्याच्या छान अशा बोबड्या बोबड्या बोलण्यामध्ये मी गुंग होते आणि त्याला गप्पा करत करत छान असं त्याच्यासाठी मी डोसा बनवायला घेतला. तर आमच्या श्लोकचं फेवरेट डिश आहे डोसा आणि इडली. त्याला डोसा खायला खूप जास्त आवडतो आणि बरेच दिवस झाला डोसा बनवला नव्हता. तर म्हटलं चला आज बनवूयात. आणि मी एवढा डोसा बनवून बनवून परफेक्ट झाले. इव्हन खूप दिवस झालं बनवते तरीसुद्धा माझं छोटंसं पिल्लू मला शिकवत होतो, मम्मा असं नसते, असं नाही, तसं बनव. आणि मला खरंच खूप जास्त छान वाटतं की माझा मुलगा माझ्याशी गप्पा करत करत मला काही गोष्टी सांगते आणि त्यालासुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी त्याची आवड ना आवड सांगायला आत्ता कळते. त्यामुळे मला एवढा लोड येत नाही. बऱ्याचशा गोष्टी मी पिल्लूला सोबत घेऊन किंवा किचन कट्ट्यावर घेऊन कामं करत नाही, स्वयंपाकसुद्धा करत नाही जास्त. पण कधी कधी मी त्याला घेऊन किचन कट्ट्यावर ठेवून स्वयंपाक करते, जेणेकरून त्यालासुद्धा आवड होईल आणि इकडे तिकडे त्यांनी पसारा करू नये, परत कुठेतरी जाऊ नये वॉशरूममध्ये वगैरे, स्वतःला बंद करेल म्हणून छोटा मोठा किंवा त्याचंच फक्त नाश्त्याचं छोटंसं बनवायचं असेल तर मी त्याला घेऊन नक्कीच करते. ते सुद्धा मला खूप जास्त पिडतो, तंग करतो, गॅसच्या जवळ येतो, त्याला येऊ नको म्हणत असं खूप साऱ्या जगभराच्या गप्पा मारत मारत आमचा डोसा बनवायला चालू आहे. आणि फायनली मी त्याच्यासाठी सुंदर असा डोसा बनवला. तर असं काहीच आमचं सकाळचं रुटीन असतं. ह्यांनी गेल्याच्या नंतर श्लोकचा निवांत नाश्ता होतो आणि मग माझा तिथून पुढे कामाचा दिवस सुरू होतो. आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा अशा मदर असतील ज्या की त्यांचे मुलं त्यांना म्हणत असतील की मम्मा आज हे नाही ते बनव, मम्मा मला हे खायचं आहे, आणि मनाने आपण त्यांना जी गोष्ट बनवून देत असतो तर खरंच खूप जास्त सुंदर आणि ती जगातील सगळ्यात वेगळी फिलिंग्स असते. इवन आपण मुलांना 2-2.5 वर्षाचं होईपर्यंत आपल्याच मनानुसार खायला घालत असतो. आपणच कुठल्या तरी पेस्ट करणे, कुठलं तरी भात, काहीतरी वेगवेगळ्या शिऱ्या वगैरे मनानेच आपण मुलांना देतो. पण जेव्हा आपली मुलं त्यांच्या मनाने आपल्याला काहीतरी गोष्ट मागतील की मम्मा हे बनव, तर ती गोष्ट बनवायला आपल्याला खरंच खूप जास्त उल्हाससुद्धा येतो आणि खूप जास्त छान वाटतं की आज माझ्या मुलांनी हे मागितले आणि मी त्याला ते बनवून दिलं पाहिजे. आणि असंच काहीसं माझंसुद्धा आहे. श्लोकला जर काही बनवायचं म्हटलं तर मला खूप जास्त एनर्जी येते आणि उल्हाससुद्धा की मी माझ्या मुलाला आज त्याचा फेवरेट नाश्ता देते आहे. आणि असंच आमच्या दोघांच्या छान छान गप्पा करत करत डोसा बनवून तयार आहे. आणि असंच नाही की आमच्या दोघांच्या फक्त गप्पा आणि प्रेमच असतं, अधूनमधून आमच्या दोघांची खूप जास्त भांडणेसुद्धा होतात आणि लगेच आमची कट्टीबट्टीसुद्धा होते. तर असं श्लोकचं सुद्धा काहीसं आहे. तो माझ्यासोबत भांडतो, मला रागवतो, परत बोलत नाही, थोडा वेळ रुसतो आणि परत ते माझ्याशी बोलायला लागतो किंवा मी कधीतरी त्याच्याशी बोलत नाही, त्याला रागवते. आणि हे आमच्या दोघांचं सारखं सुरू असतं. आणि हेच एक कारण आहे की त्यामुळे मला माझ्या कामांना खूप जास्त उशीर होतो. पण काही वाटत नाही, कारण मुलांचं हे लहानपण उद्या परत येणार नाही. ते एकदा शाळेत जायला लागल्याच्या नंतर ह्या गोष्टी परत होणार नाहीत, म्हणून मी सुद्धा त्याला होईल तेवढा वेळ नक्कीच देते. तर किचनमधून आम्ही सरळ वळलो हॉलमध्ये आणि आता आहे आमच्या छान अशा श्लोकच्या नाश्त्यांची वेळ. तर चला म्हटलं, आम्हाला एका ठिकाणी बसून अजिबात नाश्ता जात नाही, तरीसुद्धा मी सोफ्यावर घेऊन बसली. मला वाटलं चला सोफ्यावर तरी ॲटलिस्ट बसून तो नाश्ता करील. आणि फक्त एक वेळेचा नाश्ता होईपर्यंत आमचा हॉल पूर्ण उथलपुथल झालेला असतो. हॉलमध्ये पूर्ण खेळणी पसरलेली असतात. पण आज फेवरेट नाश्ता असल्यामुळे त्याने बरंचसं माझ्यासोबत कॉपरेट केला आणि बरंचसं त्यांनी जवळ एका ठिकाणी येऊन जेवायला सुरुवात केली. जेवण वगैरे, आंघोळ, सगळ्या गोष्टी, कपडे माझे भांडे होईपर्यंत श्लोक छान असा 12 ते 1च्या दरम्यान झोपी गेला. आणि मी अगोदरसुद्धा तुम्हाला जसं म्हटलं की उन्हाळा आला की आमचं सारखं सुरू असतो. तर आमच्या घरामध्ये फ्रूट कस्टर्ड खूप जास्त खाल्लं जातं आणि आवडतंसुद्धा. तर माझं असं आहे की मला आवडतं व्हॅनिलाचं फ्रूट कस्टर्ड आणि आहोलासुद्धा. पण आमच्या श्लोकला व्हॅनिलाचं फ्रूट कस्टर्ड तेवढं आवडत नाही. मी त्या दिवशी बनवलं तर मी ऑब्झर्व केलं की त्याने व्हॅनिला फ्लेवर असल्यामुळे एवढं काही खाल्लं नाही. म्हणून आज स्पेशली मी श्लोकसाठी स्ट्रॉबेरीचं फ्रूट कस्टर्ड बनवत आहे. तर त्यासाठी मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलं आणि साहित्याचा विचार केला तर आपल्याला लागणार आहे हे स्ट्रॉबेरीचं फ्रूट कस्टर्ड पावडर, डाळिंब लागणार आहे, साखर आणि जे कुठले फ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर ते फ्रूट. तर फ्रूट्समध्ये मी घेतलेलं आहे ॲपल, डाळिंब आणि ग्रेप्स. हवं तर तुम्ही त्यामध्ये चिकू, बनाना, किवी कुठलेही आपले आवडते ना आवडते फ्रूट्स ॲड करू शकतो. कारण हाच एक पदार्थ आहे की या पदार्थामधून आपण आपल्या मुलांना
नक्कीच त्यांचे ना आवडते फ्रूट्ससुद्धा देऊ शकतो, जे की त्यांच्या आहारासाठी किंवा त्यांच्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. तसंच मी सुद्धा तो झोपला आहे आणि त्याला आवडते मी त्याला गेले वर्षी दिला होता स्ट्रॉबेरी फ्लेवरचा फ्रूट कस्टर्डचा. त्याला खूप जास्त आवडला होता. म्हटलं चला ह्यावेळेससुद्धा आपण फ्रूट कस्टर्ड बनवून घेऊयात. तर त्याला आवडेल का नाही हे सुद्धा मला माहीत नाही, पण मी एकदा ट्राय करावं असं म्हटलं, कारण व्हॅनिलाचा त्याने अजिबात खाल्लेला नव्हता आणि मी तो फ्रूट कस्टर्ड बनवायला सुरुवात केली. आणि माझ्याकडं ऑलरेडी ते फ्रूट कस्टर्डचं इसेन्स म्हणजे ते पावडर होतं, म्हणून सुद्धा मी ते ट्राय करायचा प्रयत्न केला. नंतर मी दूध मध्यम आचेवर 5 मिनिटं गरम करून एक उकळी येईपर्यंत ठेवलं आणि त्यामध्ये 1 वाटी सपाट साखर टाकून घेतली. आणि दूध थोडंसं असल्यामुळे माझ्याकडं मी ते इसेन्स पावडर जे घेतलं होतं कस्टर्ड पावडर, त्या कस्टर्ड पावडरमध्ये पाणीच ॲड केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित 5 मिनिटं फेटून घेतलं, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि मध्यम आचेवर गॅस करून त्या उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे कस्टर्ड पावडर ॲड करायचं आहे स्ट्रॉबेरीचं. तर कस्टर्ड पावडर त्यामध्ये ॲड केलं की तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा आपला कस्टर्ड मिल्क तयार आहे आणि त्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर मला वाटतं श्लोकला स्ट्रॉबेरी आवडते म्हणून सुद्धा त्याला फ्लेवर आवडला असेल किंवा त्याचा कलरसुद्धा खूप जास्त सुंदर दिसतो आणि मुलांना सहसा कलरफुल गोष्टी खूप जास्त आवडतात म्हणून सुद्धा त्याला आवडला असेल असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने अजून आपल्याला 5 मिनिटं एक उकळी येईपर्यंत हे फ्रूट कस्टर्ड व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात घट्टसर छान असं आपलं कस्टर्ड मिल्क बनून तयार आहे. आणि फ्रूट्स तर मी ऑलरेडीच कट करून घेतलेले आहेत, फक्त ग्रेप्स कट करायचे बाकी आहेत. तर ते सुद्धा मी छान असे ग्रेप्स कट करून घेते. तर फ्रूट कस्टर्ड बनवणं एवढा अवघड नाही आहे, पण मुलांना त्यामधून बरेचसे आपल्या शरीरामध्ये फायदेशीर गोष्टी जातात, जसं की दूधसुद्धा फायदेशीरच आहे. परत फ्रूटसुद्धा ॲपल खाल्लेलं चांगलं, डाळिंब खाल्लेलं, ग्रेपसुद्धा मुलं असे खायला नको म्हणतात, परत नखरे करतात. पण आपण जर त्यांना फ्रूट कस्टर्डमध्ये ह्या गोष्टी दिल्या तर ते नक्कीच आवडीने खातील आणि आपलंसुद्धा तेवढा वेळही वाचेल आणि आपल्याला ह्या गोष्टीचं समाधान असेल की आपल्या मुलांनी छान छान आणि शरीरासाठी चांगल्या असलेल्या गोष्टी खाल्ल्या. आणि जोपर्यंत आपलं कस्टर्ड मिल्क थंड होत आहे तोपर्यंत आपल्या घरात तर छोटे मोठे कामांची कधीच कमी नसती. नेहमी आपल्या घरात काही ना काही कामे सारखीच चालू असतात आणि माझंसुद्धा तसंच आहे. इव्हन दररोज कामे असतात असंही मी म्हणू शकते. आणि आजसुद्धा सेम तसंच. तर घरातील शेंगदाण्याची पावडर वगैरे संपली होती, तर म्हटलं चला आता थोडेसे शेंगदाणे गरम करून घेऊयात आणि त्याचं शेंगदाणा पावडर बनवून घेऊयात, म्हणजे शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात. दररोज मिक्सी घ्या, दररोज भाजीच्या वेळेला शेंगदाणे काढून त्याचं पावडर बनवून घ्या. तर या गोष्टी करायला आपल्याला सुद्धा खूप जास्त अवघड जाते. आणि जी भाजी आपली 5 मिनिटात बनायची तर त्याला जवळपास 10 मिनिटं लागतात. कारण तर एक शेंगदाण्याचा कूट काढा, परत तात्पुरता तेवढाच मिक्सी धुवून घ्या, परत मिक्सीतला उरलेला शेंगदाण्याची पावडर कशात तरी काढून ठेवा. त्यापेक्षा असं एकदा शेंगदाण्याची पावडर काढून भरणीमध्ये भरून ठेवलेली कधीही चांगली. आणि लगेच शेंगदाणे गरम होत आहेत तोपर्यंत माझं कस्टर्ड मिल्कला हलवणंसुद्धा सुरू आहे, जेणेकरून तो लवकर थंड होईल. तर अशी माझी एकसारखी श्लोक झोपल्याच्या नंतर छोटी मोठी कामे चालूच असतात आणि ते मी नेहमीच तुमच्यासोबत छोट्या मोठ्या व्हिडिओजमधून शेअर करतच असते. आपण ही कामे जर आत्ता करून ठेवली तर आपला कमी वेळ जाईल आणि परत आपल्याला ती गोष्टी म्हणजे सकाळी गडबडीमध्ये टिफिन बनवायचा आहे किंवा रात्री आपल्याला कुठल्या भाजीला पाहिजे, उपवास आहे उसळीला पाहिजे किंवा भगरीला पाहिजे किंवा भेंडी भाजीला, अशा कुठल्याही भाज्यांना जर आपल्याला पाहिजे असेल शेंगदाण्याची पावडर तर ती लगेच भेटेल. आणि त्याचबरोबर माझी इलायची पावडरसुद्धा संपली होती आणि एक इलायची घेऊन ती उकळीमध्ये कुटायची म्हटलं की ते मला फार जास्त अवघड वाटतं आणि त्यातले साल्टे वगैरे व्यवस्थित बारीकसुद्धा होत नाहीत. म्हणून अशा पद्धतीने भाजून जर आपण इलायचीची पावडर बनवून ठेवली तर अगदी बारीक आणि खूप जास्त छान त्याचा फ्रॅग्रन्स येतो आणि इलायची पावडरसुद्धा खूप सुंदर बनते. म्हणून मी कधीही इलायची पावडर अशीच बनवून ठेवते. आता बरेच दिवस झालं हे पॅकेट नवीन आणलं तेव्हापासून मी इलायची पावडर बनवून ठेवली नाही. जेव्हा मला खीर बनवायची असते, बासुंदी बनवायची असते, तेव्हा मी 1-1, 2-2 इलायची घेते आणि त्याच बारीक करून ॲड करते, पण त्या व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यामुळे आज म्हटलं चला थोडासा वेळ आहे आणि आठवणीत आले तर आपण इलायची पावडर बनवूनच ठेवूया, जेणेकरून खीर बनवते वेळ काही किंवा कधी तर मुलांनासुद्धा मी श्लोकला कधीतरी दुधामध्ये थोडीशी किंचित इलायची पावडर घालून देते, जेणेकरून इलायची पावडरने फ्लेवरसुद्धा दुधाचा खूप छान येतो आणि मुलं आवडीने पितात. आणि मलासुद्धा इलायची पावडर किंचित घालून चहा प्यायची खूप जास्त आवड आहे. जेव्हा घरामध्ये आलं वगैरे नसतं तेव्हा मी अशा पद्धतीचे चहा करून नक्कीच पिते. तर आपले शेंगदाणे जवळपास गरम झालेले आहेत
तर शेंगदाणे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. ते थंड होत आहे तोपर्यंत इलायचीसुद्धा गरम करून घ्यायची छान. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. आणि इलायची गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये किंचित साखर ॲड करायची आहे आणि नंतर ती मिक्सीला फिरवायची, जेणेकरून त्याची पेस्ट अगदी बारीक होईल. आता आपल्याला कुठलीही खीर वगैरे काही बनवायचं म्हटलं तर आपण ती इलायची पावडरची बरणी डायरेक्ट घेऊन त्याची डायरेक्ट पेस्ट त्यामध्ये टाकू शकतो किंवा पावडर टाकू शकतो. तर इलायचीने टेस्टसुद्धा छान होते, मी तुम्हाला म्हटलं तसं. आणि फक्त खीरलाच नाही तर बासुंदी, चहा, मुलांचं दूध यात किंचित ॲड केलं तर मुलंसुद्धा आवडीने दूध वगैरे पितात. तर इलायचीसुद्धा जवळपास गरम झालेली आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी थंड होतात तोपर्यंत मी वरती गेले आणि वरतून कपडे घेऊन आले, कारण श्लोक उठल्यावर परत तो माझ्या मागे वरती येणार आणि खालीवरी करूनसुद्धा मुलांची बरीचशी एनर्जी लॉस होते. म्हणून शक्यतो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी एकटीच करते जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा. आणि ते शेंगदाणे आणि इलायची थंड होत आहे तोपर्यंत लगेच कपड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या, नाहीतर एकदा कपडे जर असेच पडून राहिले सोप्यावर तर ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असेच पडून राहतात. परत कपड्यांच्या घड्या घालायला मला वेळही भेटत नाही आणि तेवढा वेळ मी देऊही शकत नाही कपड्यांसाठी. एकदा जर आत्ता त्याच्या घड्या केल्या तर होतात, एकदा श्लोक उठल्यावर होत नाही. इवन ते कपडे सगळ्या इकडे तिकडे पडलेले सुद्धा दिसतात श्लोकमुळे. माझे जोपर्यंत कपडे घेऊन येणे, कपड्याच्या घड्या घालणे झालं तोपर्यंत शेंगदाणे आणि इलायचीसुद्धा थंड झाली होती. इवन फ्रूट कस्टर्डचं जे आपण कस्टर्ड मिल्क बनवलं होतं ते सुद्धा थंड झालं होतं. तर लगेच मी ते कस्टर्ड मिल्क बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. व्यवस्थित आपल्याला एका काचेच्या किंवा कुठल्याही बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये एक एक करून सर्व फ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहे. तर त्यामध्ये मी अगोदर ॲड केलेलं आहे ॲपल, नंतर डाळिंब आणि ग्रेप्स. हे तीनच पदार्थ मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्ही हवं तीनच फ्रूट्स त्यामध्ये ॲड केलेले आहेत. हवं तर तुम्ही त्यामध्ये बनाना वगैरे ॲड करू शकतात. तर अशा पद्धतीने पिल्लूचं फेवरेट, म्हणजेच आता अजून तरी मला माहीत नाही तो खाईल का नाही ह्यावेळेस, कारण मुलांची डे बाय डे जे फेवरेट गोष्टी असतात त्या चेंज होत जातात. पण त्यांनी गेल्या वर्षी हा कस्टर्ड ट्राय केला होता आणि त्याला आवडला होता, म्हणून मी स्पेशली त्याच्यासाठी आज हा फ्रूट कस्टर्ड बनवला आहे. मला तर अजिबात स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडत नाही, मला व्हॅनिलाचंच आवडतं. पण म्हटलं चला तो खाईल म्हणून त्याच्यासाठी बनवला. फ्रूट कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर म्हटलं चला आता जे काही आपण शेंगदाणे वगैरे गरम केले तर ते बारीक करून लगेच भरणीमध्ये भरून ठेवूयात, नाहीतर एकदा हे शेंगदाणे असे राहिले तर मग परत ते सुद्धा तसेच राहून जातील. कारण आपलं बायकांचं कसं असतं माहिती आहे ना, तर थोडा वेळ आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की समोर लगेच दुसरं काम असतं. आता जर हे शेंगदाणे असे थोडा वेळ ठेवले तर तोपर्यंत श्लोक उठेल किंवा बाहेर जायचं असतं, आहो आले की चहा वगैरे, श्लोकचं दूध, त्याचं खाणं, अशा गोष्टींमध्ये आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की ही गोष्ट यावेळेला इम्पॉर्टंट नाही आहे किंवा ते भाजीला कधीतरी लागतील म्हणून आपण डब्यामध्ये वगैरे घालून ठेवतो, तर ते संपेपर्यंत तसेच राहतात. म्हणून योग्य वेळेला जेव्हाचे तेव्हा जे ते काम केलेले बरे, म्हणून मी सुद्धा शेंगदाणे काढायला सुरुवातही केली आणि त्याचा सुंदर असा शेवटसुद्धा झाला. आणि एक छोटीशी भरणी भरून मी ते शेंगदाण्याची पावडर काढून सुद्धा ठेवली. तर आता जवळपास 15 ते 20 दिवस तरी ॲटलिस्ट 3-4 वेळा आपल्याला मिक्सी जार भरवायची सुद्धा गरज नाही आहे आणि आपल्याला शेंगदाण्याची पावडरसुद्धा काढायची गरज नाही. लगेच तेच मिक्सी जार छान असं पुसून घेतला आणि त्यामध्ये इलायची आणि थोडीशी साखर टाकून घेतली. जसं की मी तुम्हाला म्हटलं इलायची नुकतंच आपल्याला मिक्सीमधून काढायचं नाही, तर थोडीशी साखर ॲड करायची आहे आणि 5 मिनटं आपल्याला मिक्सीमध्ये कमी जास्त करून फिरवायचं आहे, जेणेकरून ते अतिशय बारीक होतील. आणि तुम्ही पाहू शकतात फायनली आपलं इलायचीचं पावडरसुद्धा झालेलं आहे. तर आता दरवेळेस 2 इलायची घेऊन उकळीमध्ये पिकण्यापेक्षा किंवा मिक्सीमध्ये फिरवण्यापेक्षा आपल्याला आता हे वेळोवेळी टायमी छान असं इलायचीचं पावडर भेटेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी ज्या हिरव्या इलायची घेतो त्या बिना भाजता आपण मिक्सीमधून फिरवतो त्या इतक्या बारीक होत नाहीत आणि 1 आणि 2 इलायची जरी आपण मिक्सी जारला फिरवल्या तरीसुद्धा बारीक होत नाहीत. पण अशा पद्धतीने आपण थोडंसं भाजून त्यामध्ये साखर ॲड करून जर फिरवल्या तर त्या अतिशय जास्त बारीक होतात, तुम्ही पाहू शकतात. आणि आता हे इलायची पावडरसुद्धा आपल्याला बरेचसे दिवस जातं आणि बरेच दिवस आता आपल्याला इलायची पावडरसुद्धा बारीक करायची गरज नाही. आणि कितीही घाई असू द्यात आपण 5 मिनटामध्ये ते घेऊन आपल्या उपयोगाला नक्कीच लावू शकतो. तर ते सर्व सामान व्यवस्थित ठेवून ते बरण्यांमध्ये छान भरून मिक्सी वगैरे बाजूला ठेवून आता तुम्ही पाहू शकतात फ्रूट कस्टर्डची वगैरे, परत ही शेंगदाणे गरम केलेले आणि श्लोकचे खाल्लेले बरेचसे भांडे इथे पडलेले आहेत. तर तो उठायच्या अगोदरच मी हे भांडेसुद्धा घासून घेते, जेणेकरून ते उठल्यानंतर जास्त बर्डन व्हायला नको.
कामाचं. कारण मुलं उठल्यावर आपण भांडे जरी घासत असलो तर अगोदरच तर मुलं उठल्यावर किरकिर करतात, म्हणून शक्यतो श्लोक उठायच्या अगोदरच मी माझी ही कामं छोटी मोठी कंप्लीट करून घेते. आणि असं आपण नवीन काय करायचं म्हटल्यावर तर बरीचशी आपली भांडी पडतात, त्यामुळे शक्यतो मी तो उठायची वेटच करत नाही. डायरेक्टली अगोदर माझे काम करून घेते आणि नंतरच मी त्याला उठवते. तर आपल्याला असं वाटतं की नवीन पदार्थ केला आहे त्यात कायच, पण फक्त वेळच नव्हे तर घरातील तुम्ही पसारासुद्धा पाहू शकतात किती पडतोय तर. आणि हा पसारा जर आपल्याला वेळेच्या वेळी सावरायचा असेल तर आपण अशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं पाहिजे. जेव्हा आपली मुलं झोपलेत तर तेव्हा मोबाईल पाहण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण आपले कामं आटपण्यात वेळ घातलेला बरा. आणि जेव्हा ते जागे आहेत ना त्यावेळेला आपण थोडाफार फोन पाहू शकतो, कारण फोनमध्ये आपण एवढं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत. आणि फोन पाहत थोडासा पाहत असं नाही की हल्ली आपण फोनच पाहत बसतो, किंवा असंही कोणी नाही हल्ली की ते फोन पाहत नाहीत. तर फोन पाहत आपण त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो, पण काम करत त्याच्याकडे लक्ष देणं इम्पॉसिबल आहे. एकतर आपण कामात बिझी असतो, तो काहीतरी आखोड्या आगाऊपणा करतो तर त्याला जाऊन नाही रोखू शकत. म्हणून मी तो झोपलाय तेव्हाच माझी कामं करून घेते. इवन तो झोपायच्या अगोदरसुद्धा माझी काही कामं पेंडिंग असतील आणि तो त्रास देत असेल तर नाही करत. आणि जसं की मी तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं की फक्त ही छोटी मोठी कामच नव्हे तर माझं रात्रीच्या स्वयंपाकाचंही काही नियोजन असेल तर थोडाफार स्वयंपाक वगैरे किंवा वरण वगैरे लावायचं असेल तर तो उठायच्या अगोदरच मी लावून ठेवते, जेणेकरून मी त्याला बाहेर फिरायला वेळोच्या वेळी घेऊन जाऊ शकेल आणि त्याचं माइंडसुद्धा रिफ्रेश राहील आणि मलासुद्धा थोडासा बाहेर जायला किंवा खाली फिरायला वेळ भेटेल. असं नाही की आपण हाऊसवाईफ आहे किंवा एका मुलाची आई आहे तर घरामध्येच आपण कामं केली पाहिजे. आपण घरातली कामे कंप्लीट करण्याच्या चक्करमध्ये मुलांचं लहानपणसुद्धा हिरावून घेतो, कारण मुलं बाहेर नाही गेली तरच जास्त चिडचिड करतात. मी ऑब्झर्व केल्यात बऱ्याचशा गोष्टी. जेव्हा मी श्लोकला बाहेर घेऊन गेली नाही तेव्हा ते खूप जास्त चिडचिड करतोय. आणि जेव्हा मी त्याला बाहेर घेऊन गेली थोडंसं त्यांच्या फ्रेंड्समध्ये किंवा एकटंसुद्धा मी त्याला बाहेर घेऊन गेले खाली मातीत वगैरे थोडंसं खेळायला किंवा जस्ट चक्कर मारून जरी आणलं तर तो बरंचसं रिफ्रेश फील करतो आणि अजिबात मला त्रास देत नाही आहे. त्यामुळे आपण घरातील एखादं काम कमी करून मुलांना बाहेर नक्कीच काढलं पाहिजे. अशीच माझी भांडीसुद्धा लगेच घासून झाली आणि लगेच मी किचन कट्टासुद्धा पुसून घेतला. वेळोच्या वेळी जर आपण या गोष्टी केल्या तर त्या क्लीनसुद्धा राहतात आणि मेससुद्धा बराच वेळ होत नाही, म्हणून मी ह्या गोष्टी शक्यतो वेळेच्या वेळी करणे प्रिफर करते. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने किचन कट्टासुद्धा झालेला आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार सरळ आता मी जे काही माझं रात्रीचं स्वयंपाकाचं नियोजन आहे तर आज मला बनवायचं होतं वरण भात भाजी पोळी. आणि कधी कधी असं होतं की श्लोक जर लेट उठला तर मी त्याला गरम गरम जे काही माझं रात्रीसाठी जर वरण भात बनवलेला असेल तर मी त्याला वरण भात खायला देते आणि तेच खाऊन मी त्याला बाहेर घेऊन जाते. मग त्यांनी दूध स्किप केलं तरी चालतं, कारण एक तर ते दुपारी थोडंसंच खाऊन झोपलेला असतो, मग ह्या वेळेला थोडंसं खातो आणि खाऊन त्याला एनर्जीसुद्धा बाहेर फिरायला भेटते. आणि घरी आल्या लगेचच ते मला भूक लागली किंवा खायचं या गोष्टी होत नाहीत. आणि मग रात्रीच्या वेळेला पोळी तर आपण बनवतच असतो तर ती मी त्याला देते. तर आता वरणसुद्धा मी लावत आहे आणि हे लावेपर्यंत मी त्याला उठवते, त्याला खायला घालते, तर माझं लक्ष त्यावर राहतं. किंवा इवन जर कधीतरी तो लवकर उठला तर आम्ही बाहेर जायला तयार होईपर्यंत सुद्धा मी ह्या गोष्टी छोट्या मोठ्या करत राहते, कारण बाहेरून आल्यावर सुद्धा आपणही थकतो, मुलं चिडचिड करतात किंवा दिवा लावणे या गोष्टी असतात. म्हणून शक्यतो मी वरण भात वगैरे असं काही लावायचं असेल तर ते जाता वेळेसच लावून जाते. तर सकाळी ड्युटीला गेल्यापासनं इव्हन उठल्यापासनं ते सायंकाळपर्यंत माझं काहीसं कामाचं रुटीन असं असतं. तर होल डेचं रुटीन मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत, कारण होल डेचं रुटीन शेअर करायचं म्हटलं की खूप जास्त रेकॉर्डिंग्स अँड ऑल, तर ते सुद्धा तुम्हाला हवा असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. आणखी भेटूयात नवीन. तर तुम्हाला माझा होल डेचा व्लॉग पाहिजे असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. अजून व्लॉग पाहिजे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा.